आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। पलूस शहराला मिळालेले वरदान म्हणजे सद्गुरू श्री धुंडीराज महाराज हरिभक्त परायण पांडुरंग कासार। पलूसमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज कृतगाथा पारायण समाप्ती। पलूसचे साक्षात्कारी संत आराध्य दैवत श्री समर्थ धुंडीराज महाराज यांच्या 117व्या पुण्यतिथीनिमित्त श्रीमद जगद्गुरू तुकाराम महाराज कृतगाथा पारायण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। पलूस येथील धुंडीराज महाराज समाधी मंदिराच्या सभा मंडपात पार पडलेल्या या पारायण सोहळ्यात हजारो भाविकांच्या उपस्थितीत चैतन्य निर्माण झालं। गाथा पारायण सोहळा, गाथा वाचन, भजन, कीर्तन, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले। या कार्यक्रमासाठी सर्व वारकरी व महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। समर्थ धुंडीराज महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने सोमवार दिनांक 28 एप्रिल पासून मंगळवार दिनांक 6 मे अखेर हा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। परिसरातील भाविक भक्त या पारायण सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले। व्यासपीठ चालक संगीता हरिभाऊ सोमोशी, वैशाली कोळी यांच्या सुंदर बहारदार गायनाने भाविक भक्त लीन झाले। दुपारी 2 ते 4 या कालावधीत परिसरातील विविध महिला भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम तसेच रात्री हरिभक्त परायण पांडुरंग कासार, सतीश मोहोळकर, श्री गुरु हरिदास महाराज राशीनकर, धनंजय दीक्षित, सुरेश नाझरे, गोरखनाथ कुचेकर, संतोष सहस्त्रबुद्धे, सचिन भाट यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमास हजारो भाविकांची उपस्थिती होती। श्री गुरु बाबासाहेब आजरेकर यांच्या प्रेरणेने श्रीमद जगद्गुरू तुकाराम महाराज कृतगाथा पारायण संयोजन सेवाधारी व्यवस्थापक कुमार पाटील, जिल्हा वारकरी संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग कासार, सतीश मोहोळकर, ज्येष्ठ वारकरी सर्जेराव पाटील, शिवाजी माळी, हरिभाऊ सोमोशी, नंदकुमार खारकांडे, पांडुरंग पुदाले, जयसिंग मोहिते, बळीराम पोद्दार, रघुनाथ देसाई यांच्यासह सर्व वारकरी ग्रामस्थ यांनी केलं। सोमवारी भव्य दिंडी सोहळा व रथोत्सव पार पडला। हरिभक्त परायण पांडुरंग अनंत कासार यांच्या काल्याच्या कीर्तनाला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। सेवाधारी व्यवस्थापक धोंडीराज मंदिर, विठ्ठल मंदिर, वारकरी संप्रदाय मंडळ, पलूस नगर परिषद, व्यापारी संघटना, स्वामी विवेकानंद वाचनालय, पलूस वारकरी सेवा संघ यांनी केलं। यावेळी पांडुरंग कासार काय म्हणाले ते पाहू। आजचा दिवस म्हणजे सीता नवमी म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्या सीता नवमीच्या दिवशी वैशाख शुद्ध नवमी दिवशी सद्गुरू धोंडीराज महाराज समाधिस्थ झाले आणि पलूस गावचं वैशिष्ट्य असं आहे। या ठिकाणी पलूसमध्ये जी यात्रा घडते ती यात्रा स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीपासून सद्गुरू धोंडीराज महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत म्हणजे 15 दिवसाचा हा यात्रेचा काळ या ठिकाणी सुरू असतो आणि या यात्रा कालामध्ये वारकरी संप्रदायाच्या वतीनं एक 9 दिवसामध्ये गाथा पारायणाचं आयोजन केलं जातं। त्याच्यामध्ये अन्नदान आहे, भजन, कीर्तन, प्रवचन, नामचिंतन अशा प्रकारचे कार्यक्रम सगळे होत असतात 9 दिवस आणि 9 दिवस या ठिकाणी हा कार्यक्रम झाल्यानंतर या कार्यक्रमाबरोबर यात्रेची पूर्ण सांगता होते। अशा पद्धतीनं हा 15 दिवसाचा पलूस गावातील उत्सव या ठिकाणी संपन्न होतो। पलूसच्या दृष्टीनं धोंडीराज महाराज म्हणजे या ठिकाणी पलूसला या ठिकाणी मिळालेले एक या ठिकाणी असं वरदान आहे। या ठिकाणी महाराजांची पूर्ण कृपा पलूस मधील आणि पलूसच्या पंचक्रोशीमधील सर्व लोकांच्या वरती महाराजांची कृपा दृष्टी आहे आणि या कृपा छत्राखाली आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी वास्तव्य करतो आणि त्यांच्या कृपेची अनुभूती आम्हाला वरचेवर वारंवार या ठिकाणी येत असते आणि सद्गुरू धोंडीराज महाराज हे साक्षात स्वामी समर्थाचं स्वरूप आहे किंवा गुरु दत्तात्रयांचा अवतार असा मानला जातो या ठिकाणी, सद्गुरूंचा अवतार या ठिकाणी। आणि अनेक ठिकाणी श्री धोंडीराज महाराजांच्या स्वरूपाची प्रचिती शेगाव असो, गाणगापूर असो
गोंदवले असो या ठिकाणी, आणि इकडं अक्कलकोट, पंढरपूर, फलटण भागामध्ये, नगर भागामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे शिष्य वर्ग आहेत या ठिकाणी. आणि असे मोठमोठे शिष्य कुसेसावळीला कृष्णराव गोपाळ बुवा उपाळेकर यांच्या समाधी समोर या ठिकाणी महाराजांच्या सुद्धा या ठिकाणी तिथं मूर्ती ठेवलेली आहे या ठिकाणी. अशी महाराजांची कीर्ती या संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाही, जिल्ह्याच्या बाहेर या ठिकाणी पसरलेली आहे. असं पलूस गावाला मिळालेलं वरदान म्हणजे सद्गुरू श्री धोंडेराज महाराज